स्पेस खूप देण्यात आलेलं मित्रांनो. स्पेस कसं आहे तर मोबाईल चार्जर दिलेलं आहे आणि ग्लो बॉक्स देण्यात आलेलं आहे मित्रांनो. मोबाईल इथं ठेवू शकता. मोबाईल सांगतो तुम्हाला, मोबाईल तुम्ही इथं ठेवू शकता. बूट स्पेस मित्रांनो 33 लिटरचा बूट स्पेस, खूप मोठा बूट स्पेस इथं देण्यात आलेला बघू शकता तुम्ही. 2 हेल्मेट तुमची इथं बसतील. कॉल टेक्स्ट नोटिफिकेशन काय आहे मित्रांनो, जर तुम्ही गाडी चालवताय, ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताय, हायवेला गाडी चालवताय, लोकल मध्ये गाडी चालवताय, मोबाईल जो आहे तुमचा खालच्या पॉकेटमध्ये मोबाईल आहे, गाडी चालवताय, तर ट्रॅफिक खूप आहे, कॉल येतोय, सारखी रिंग वाजते, तर कॉल ज्याचा कॉल आलेला आहे मित्रांनो, पार्किंग मध्ये गाडी तुम्ही लावली किंवा मित्राने गाडी तुमची लावली आणि तुम्हाला ती गाडी शोधायची कुठे लावली ती, तर तुम्ही 300 ते 400 मीटरच्या रेडियस मध्ये तुमची गाडी कुठे लावलेली तर जीपीएस थ्रू तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही पाहू शकले. 3 स्टेप शॉकअप ऍडजस्टमेंट तुम्हाला इथं देण्यात आलेली मित्रांनो. शॉकअपची ऍडजस्टमेंट तुम्ही इथं करू शकता मित्रांनो. गाडीचं वजन जे आहे 105 किलो वजन आहे. खूप लाईट वेट गाडी आहे, पाहू शकता. एकदम मला फील जो आहे एकदम लाईट असा फील येतोय आणि लाईट वेट असल्यामुळे ही गाडी जी आहे ती लेडीज साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. लेडीज साठी खूप चांगली गाडी आहे, लाईट वेट आहे, कारण की इझी डबल स्टँड पाहू शकता. एकदम इझी तुम्ही गाडी स्टँड लावू शकता. टीव्हीएस कंपनी आपली देसी कंपनी आहे, तर टीव्हीएस कंपनीने सुरुवातीपासूनच खूप मॉडिफिकेशन मध्ये खूप इम्प्लिमेंट करून गाड्या, नवीन नवीन स्पोर्ट बाईक असेल, मोपेड असेल, तर नवीन नवीन गाड्या बनवत आलेली आहे. तर याच्यामध्येच एक उत्तम उदाहरण जे आहे तर टीव्हीएस ज्युपिटर 113 सीसी मध्ये गाडी आहे मित्रांनो. तर या गाडीमध्ये खूप सारे फीचर देण्यात आलेले आहेत. खूप सारे फीचर्स कुठले ते पाहणार आहोत. त्यापूर्वी सुरुवातीला आपण लुक बाबतीत चर्चा करूया मित्रांनो. त्यापूर्वी मी धन्यवाद देतो गांधी टीव्हीएस उपेंद्रनगर सिडको यांचे, की त्यांनी मला या गाडीचा व्हिडिओ शूट करण्याची परमिशन दिली. तर सुरुवातीला गाडीचा लुक पाहूया मित्रांनो. लुक मध्ये, कारण लुक गाडीचा महत्वाचा आहे, कारण तुम्ही जेव्हा ही गाडी घेऊन जाताय तर इम्प्रेशन या गाडीचं पडलं पाहिजे मित्रांनो. सुरुवातीला गाडीचा लुक पाहूया, त्याच्यानंतर गाडीचे फीचर्स पाहूया आणि त्याच्यानंतर गाडीची प्राइस पाहणार आहोत आपण. तर गाडी जी आहे मित्रांनो 113 सीसी मध्ये गाडी आहे, मॅट ब्ल्यू कलर मध्ये गाडी आहे आणि स्पोर्टी लुक मध्ये गाडी दिसते मित्रांनो. विशेष म्हणजे गाडीमध्ये पाहायला गेलं तर मित्रांनो गाडीमध्ये कर्व देण्यात आलेले आहे, पाहू शकता. इथे एक कर्व आहे, इथे एक कर्व आहे. हेडलाईटला सुद्धा तुम्ही कर्व पाहू शकता. याच्यामध्ये इथे पण कर्व पाहू शकता. तर कर्व मध्ये काय झालेलं आहे, मडगाडला सुद्धा इथं कर्व देण्यात आलेले पाहू शकता. तर कर्व मुळे गाडीला एक स्पोर्टी लुक इथं आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये समोरून पाहूया. हेडलाईट जर पाहिलं गेलं तर आपल्याला एलईडी मध्ये हेडलाईट जर पाहिलं गेलं तर एलईडी मध्ये हेडलाईट देण्यात आलेले आहे आपल्याला. तर इथं आतमध्ये एलईडी इथं बल्ब देण्यात आलेले आहे. खाली टीव्हीचा लोगो देण्यात आलेला आहे. नंबर प्लेट साठी इथं प्रोविजन देण्यात आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये खाली आल्यानंतर मित्रांनो इन्फिनिटी बार लाईट इथं देण्यात आलेलं तुम्हाला. इन्फिनिटी बार लाईट याच्यामध्ये डीआरएल सारखा तुम्हाला कारचा फील जो आहे तो कारचा फील इथं तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे. इन्फिनिटी बार लाईट मुळे गाडीला एक लुक आलेला आहे, स्पोर्टी लुक गाडी दिसते. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर ग्लॉसी ब्लॅक मध्ये इथं फिनिशिंग देण्यात आलेली. डीआरएलचा खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ग्लॉसी ब्लॅक मध्ये लाईन इथं देण्यात आलेली. त्याच्यानंतर खाली मडगार्ड पाहू शकता. मडगार्ड सुद्धा कर्व मध्ये देण्यात आलेले आहे. तर आधीच्या गाड्यांचं जर पाहिलं गेलं तिथं कर्व नव्हती, आता स्टायलिश मध्ये मडगार्ड तुम्हाला देण्यात आलेलं आहे. मडगार्डचं मटेरियल जर पाहिलं गेलं तर मेटल मध्ये मडगार्ड इथं देण्यात आलेलं आहे. मडगार्ड नंतर मित्रांनो आता ज्युपिटर मित्रांनो 2 व्हॅरियंट मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. एक ड्रम ब्रेक मध्ये, एक डिस्क ब्रेक मध्ये. तर ही आहे डिस्क ब्रेक मध्ये. तर डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेकची प्राइस जी आहे ते चेंजेस आहेत. तर याच्यामध्ये 12 इंचीचे अलॉय व्हील तुम्हाला इथे देण्यात आलेले, पाहू शकता. 12 इंचीचे अलॉय व्हील तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले. तसं मागचाही टायर मित्रांनो 12 इंची मध्ये हा तुम्हाला मिळतोय. लेग स्पेस जो आहे मित्रांनो सफिशियंट देण्यात आलेला आहे, इथं पाहू शकता तुम्ही. आणि विशेष म्हणजे 5 लिटरची पेट्रोलची टँक जी आहे मित्रांनो लेग स्पेसच्या खाली देण्यात आलेली आहे. तर खाली जर पेट्रोल टँक देण्यात आलेली मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटेल की गाडी जर कुठे लागली, दगड वगैरे लागला तर पेट्रोल टँक लीक होणार नाही का, तर लीक होणार नाही मित्रांनो. कारण की पूर्णपणे मेकॅनिझम जे बनवलेलं आहे, तर R&D रिसर्च टीमने पूर्णपणे मेकॅनिझम बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी. कारण देसी कंपनी आपली, ग्रामीण भागामध्ये आपल्या जास्त गाड्या चालत आहे, त्याच्यानुसारच जे टँक जे आहे ते मजबूत इथं बनवलेली.
5 लिटरची टँक इथं देण्यात आलेली तुम्हाला. त्याच्यानंतर फ्युएल नोझल जे दिलेलं आहे मित्रांनो फ्रंटला देण्यात आलेलं आहे. आता 110 सीसीची जी आधीची जी गाडी होती ज्युपिटर, फ्युएल नोझल जे होतं ते मागच्या साईडला होतं. तुम्ही खूप सारे व्हिडिओ पाहिले असतील. तर ह्यावेळेस मित्रांनो तुम्हाला फ्युएल नोझल 113 सीसीच्या गाडीमध्ये फ्युएल नोझल दिलेलं आहे ते समोर देण्यात आलेलं आहे. आणि आत्ताच्या याच्या आधीचं जे मॉडेल होतं 125 सीसी मध्ये ज्युपिटर आहे, तिचं पण फ्युएल नोझल समोरच देण्यात आलेलं आहे. पण 110 सीसीचं मागे देण्यात आलेलं आहे आणि 113 सीसी साठी समोर देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर हुक बार इथं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर 1 ते 2 किलो पर्यंत तुम्ही तुमचं जे बॅग जे आहे इथं तुम्ही हँगिंग करू शकता. त्याच्यानंतर मोबाईल चार्जरसाठी इथं स्पेस देण्यात आलेलं आहे आणि स्पेस खूप देण्यात आलेलं आहे मित्रांनो. स्पेस कसं आहे तर मोबाईल चार्जर दिलेलं आहे आणि ग्लो बॉक्स देण्यात आलेलं आहे मित्रांनो. मोबाईल इथं ठेवू शकता. मोबाईल सांगतो तुम्हाला, मोबाईल तुम्ही इथं ठेवू शकता. मोबाईल ठेवलेला इथं आणि मोबाईल चार्जिंग सुद्धा करू शकता. म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा तुम्ही मोबाईल चार्जिंग याच्यामध्ये तुम्ही करू शकता. सो हा झाला स्पेस. आणि त्याच्यानंतर स्पेस बद्दल अजून सांगायचं झालं तर बूट स्पेस मित्रांनो 33 लिटरचा बूट स्पेस, खूप मोठा बूट स्पेस इथं देण्यात आलेला बघू शकता तुम्ही. 2 हेल्मेट तुमची इथं बसतील, तुमची बॅग बसेल, तुमची ग्लोसरी. सपोज जर घरी तुम्ही तर तुम्ही काही किराणा आणायला गेले, ग्लोसरी आणायला गेले, भाजीपाला आणायला गेले तर भाजीपाला सुद्धा व्हॉट एव्हर काही पण सामान तुम्ही याच्यामध्ये 33 लिटरचा बूट स्पेस आहे. तर म्हणण्याचा उद्देश एवढाच की स्पेस मोठा दिलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही या स्पेसचा यूज करू शकता. सीटची लेंथ जी आहे ती खूप देण्यात आलेली आहे. कर्व मध्ये सीट देण्यात आलेली आहे. ह्या साईडला पाहू शकता की कर्व मध्ये सीट देण्यात आलेली आहे आणि 2 पर्सन इथं आरामात त्याच्यामध्ये बसू शकता. कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग करू शकता. सो खूप मोठं सीट इथे देण्यात आलेलं आहे. मे बी तिसरा सुद्धा इथे ऍडजस्ट होऊ शकतो, पण 2 सीटची जागा आहे. 2 पॅसेंजर कम्फर्टेबल बसू शकता याच्यामध्ये. त्याच्यानंतर साईडला आल्यानंतर मित्रांनो साईडचं जे मटेरियल दिलेलं आहे मेटलमध्ये मटेरियल देण्यात आलेलं आहे. पाहू शकता ज्युपिटरची बेसिंग तुम्हाला इथे मिळते. ओके. आणि फुटरेस्ट इथं देण्यात आलेले पाहू शकता. फुटरेस्ट इथं देण्यात आलेले. त्याच्यानंतर मागच्या साईडला टेल लॅम्प जो आहे मित्रांनो DRL मध्ये देण्यात आलेला आहे. पाहू शकता तुम्ही DRL मध्ये LED मध्ये टेल लॅम्प तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. तर तुम्हाला ऑन करून दाखवतो एकदा. सो ऑन केलेला आहे मित्रांनो, ऑन केलेला आहे. हा DRL मध्ये तुम्हाला मिळतोय आणि याच्यामध्ये जर ब्रेक जर दाबला आपण तर ब्रेक लाईट सुद्धा तुम्हाला इथं पाहू शकता की 4 व्हीलर मध्ये कशी ब्रेक लाईट असते तर सेम ब्रेक दाबल्यानंतर तुम्हाला इथे ब्रेक लाईट तुमची दिसणार आहे. त्याच्यानंतर ग्लॉसी ब्लॅक मध्ये मागची जी फिनिशिंग आहे पार्ट बंपर साईडची तर ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंग मध्ये पार्ट देण्यात आलेला आहे. त्याच्या ग्लॉसी ब्लॅक फिनिशिंगमुळे गाडीचा लुक जो आहे तो एनहान्स झालेला आहे. लुक वाढलेला आहे, छान दिसतोय स्पोर्ट लुक मध्ये. मडगाड पाहू शकता, मडगाड फायबरचं मडगाड तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. सो ह्या साईडला सुद्धा ज्युपिटरची बी इथं बेसिंग देण्यात आलेली आहे. रोरल सायलेन्सर पाहू शकता खाली. तर ओव्हरऑल गाडीचा लुक पाहिलेला आपण मित्रांनो, छान लुक मध्ये गाडी देण्यात आलेली आहे. तर याच्यानंतर मित्रांनो गाडीमध्ये फीचर्स कुठले मित्रांनो, तर गाडीमध्ये मित्रांनो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये 33 पेक्षा जास्त फीचर तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये देण्यात आलेले आहे. तर 33 कुठले मित्र, 33 तर पाहू शकत नाही आपण. तर मेजर आपण 6 फीचर आपण गाडीमध्ये महत्वाचे जे आहेत आपण पाहणार आहोत. युनिक फीचर्स आहेत ते. तर मित्रांनो फीचरला सुरुवात करूया. पहिला फीचर जो आहे मित्रांनो कॉल टेक्स्ट नोटिफिकेशन. मित्रांनो कॉल टेक्स्ट नोटिफिकेशन काय आहे मित्रांनो, जर तुम्ही गाडी चालवताय, ट्रॅफिक मध्ये गाडी चालवताय, हायवेला गाडी चालवताय, लोकल मध्ये गाडी चालवताय, मोबाईल जो आहे तुमचा खालच्या पॉकेटमध्ये मोबाईल आहे, गाडी चालवताय, तर ट्रॅफिक खूप आहे, कॉल येतोय, सारखी रिंग वाजते, तर ज्याचा कॉल आलेला आहे मित्रांनो, कॉल नोटिफिकेशन तुम्हाला येणार, टेक्स्ट मेसेज नोटिफिकेशन येणार, तर तुम्हाला असं वाटतं की इम्पॉर्टंट कॉल आहे एकदम, तर तुम्ही गाडी बाजूला घेऊन उचलू शकता. जर असं वाटतंय तुम्हाला की ह्या व्यक्तीचा कॉल आला आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही, मी अर्धा तासानंतर सुद्धा कॉल बॅक करू शकतो, तर तेही तुम्ही ते करू शकता मित्रांनो इथे पाहून. तर खूप छान फीचर आहे कॉल टेक्स्ट नोटिफिकेशन. हे फीचर्स एकदम उत्तम फीचर आहे, बेटर फीचर आहे, खूप छान फीचर इथे देण्यात आलेले. त्याच्यानंतर मित्रांनो साईड टर्न रिसेट इंडिकेटर एक फीचर देण्यात आलेलं आहे. गाडी चालवताय इंडिकेटर तुम्ही इथे देण्यात आलेलं आहे. ह्या साईडचं इंडिकेटर इथे देण्यात आलेलं आहे. आता हे फीचर्स मित्रांनो सेम ॲज कारचं जे फीचर आहे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. जेव्हा तुम्ही गाडी इथं वळवताय, ह्या साईडला गाडी वळवताय तुम्ही आणि परत गाडी सरळ करताय, तेव्हा तुमचा जो इंडिकेटर आहे तो तुमचा ऑटोमॅटिकली बंद होणार आहे इथे. त्याच्यानंतर थर्ड जो फीचर्स आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये तिसरा जो फीचर्स आहे मित्रांनो, त्याच्यानंतर नेव्हिगेशनचा इथं ऑप्शन आहे. इथे नेव्हिगेशन टर्न बाय टर्न तुम्हाला नेव्हिगेशन तुम्हाला इथं दाखवण्यात येईल, की पूर्ण मॅप दाखवणार नाही, तुम्हाला टर्न दाखवणार मित्रांनो, ते एक फीचर्स आहे. त्याच्यानंतर
चौथा जो फीचर आहे मित्रांनो, चौथा जो फीचर आहे, पार्किंग मध्ये गाडी तुम्ही लावली किंवा मित्राने गाडी तुमची लावली आणि तुम्हाला ती गाडी शोधायची कुठे लावली आहे, तर तुम्ही 300 ते 400 मीटरच्या रेडियस मध्ये तुमची गाडी कुठे लावलेली, तर जीपीएस थ्रू तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही पाहू शकता आणि सर्च करू शकता आणि गाडीपाशी तुम्ही तिथं जाऊ शकता. हे एक छान फीचर याच्यामध्ये देण्यात आलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फीचर जे आहे टर्न लॅम्प पाथचं फीचर्स आहे. याच्यामध्ये गाडी जेव्हा तुम्ही घरी गेल्यानंतर गाडी कुठे पार्क केल्यानंतर मित्रांनो, हेडलाईट जो आहे तो 15 ते 20 सेकंद हा चालू राहणार आहे आणि 15-20 सेकंदानंतर तुमचा हेडलाईट जो आहे तो बंद होणार आहे. गाडी तुमची लॉक होणार आहे. गाडी तुम्ही की काढल्यानंतर गाडी लगेच लॉक होणार आहे. हेडलॅम्प जो आहे तो 15 ते 20 सेकंदानंतर हा हेडलॅम्प बंद होणार आहे. याची सुद्धा मोबाईलमध्ये ऍप्लिकेशनमध्ये सेटिंग आहे, ती सेटिंग तुम्हाला करावी लागणार आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये हजार्ड स्विच देण्यात आलेला आहे. हजार्ड स्विच कुठे आहे, तर इथं पाहू शकता. इथं एक इंडिकेटर स्विच जो आहे तो प्रेस करायचा आहे तुम्हाला. इथं प्रेस केल्यानंतर हजार्डचा स्विच तुम्हाला इथं चालू होणार आहे. पाहू शकता हजार्डचा स्विच इथं चालू झालेला आहे. त्याच्यानंतर प्रेस करूनच तुमचा हजार्ड स्विच बंद होणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं एक फीचर इथं देण्यात आलेलं आहे, 3 स्टेप शॉकअप ऍडजस्टमेंट तुम्हाला इथं देण्यात आलेली मित्रांनो. शॉकअपचे ऍडजस्टमेंट तुम्ही इथं करू शकता. सिंगल सीट आहे तुम्ही, डबल सीट आहे किंवा ट्रिपल सीट आहे, तर तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार मित्रांनो इथं शॉकअपची ऍडजस्टमेंट तुम्ही इथं मूव्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल राईड पाहिजे, सस्पेन्शन प्रॉपर पाहिजे, कमी सस्पेन्शन पाहिजे, जास्त सस्पेन्शन पाहिजे, तरी तुम्ही शॉकअप तुमचं जे आहे तिथं ऍडजस्ट करू शकता याच्यामध्ये. मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचा फीचर याच्यामध्ये देण्यात आलेला आहे इंटिग्रेटेड स्टार्ट जनरेटर. मित्रांनो, इंटिग्रेटेड स्टार्ट जनरेटर हा फीचर देण्यात आलेला आहे. तर जनरेटर अटॅच आहे मित्रांनो. इथं जनरेटरमुळे काय होतं, तुमची बॅटरीची लाईफ जी आहे परफॉर्मन्स वाढतोय, बॅटरीची लाईफ सुद्धा वाढते मित्रांनो, कंटिन्यू चार्ज राहते. त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट करताय मित्रांनो, गाडी सेल्फ स्टार्ट करताय, गाडी स्टार्ट केल्यानंतर गाडीचा आवाज, नॉईज जो आहे तो एकदम निग्लिजिबल आहे, एकदम नॉईज कमी आहे मित्रांनो. गाडीचं वजन जे आहे 105 किलो वजन आहे. खूप लाईट वेट गाडी आहे, पाहू शकता. एकदम मला फील जो आहे एकदम लाईट असा फील येतोय आणि लाईट वेट असल्यामुळे ही गाडी जी आहे ती लेडीज साठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. लेडीज साठी खूप चांगली गाडी आहे, लाईट वेट आहे, कारण की इझी डबल स्टँड पाहू शकता, एकदम इझी तुम्ही गाडी स्टँडला लावू शकता मित्रांनो. एकदम हलकी गाडी आहे, बेस्ट गाडी आहे मित्रांनो. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. तर याच्यामध्ये जोपर्यंत आपण आपल्या मोबाईलला रजिस्टर करत नाही ऍप्लिकेशन, तोपर्यंत याच्यामध्ये फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. तर याच्यामध्ये मेन फीचर जे आहेत मित्रांनो, ओडो आहे, ट्रिप बी आहे, ते 3 फीचर दिसणार आहे. याच्यानंतर ऍव्हरेज इकॉनॉमी दिसणार आहे, स्पीड दिसणार आहे आणि फ्युएल इंडिकेटर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि ऍडिशनल जे फीचर्स आहे याच्यामध्ये मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल ऍप्लिकेशन वरती कनेक्ट करता तेव्हा संपूर्ण फीचर्स तुम्हाला, जीपीएस असेल, ट्रॅकिंग सिस्टम असेल, संपूर्ण फीचर्स तुम्हाला मोबाईल वरती दिसणार आहे याच्यामध्ये. स्विच मध्ये पाहायला गेलं मित्रांनो, स्विच मध्ये तुम्हाला लाईट मित्रांनो, याच्यामध्ये हजार्ड साठी स्पेशल वेगळा असा स्विच देण्यात आलेला नाही मित्रांनो. इंडिकेटरचा जो स्विच आहे त्या स्विचलाच कनेक्ट हजार्डचा स्विच आहे. इंडिकेटरचा स्विच तुम्हाला प्रेस करून ठेवायचा आहे. ओके, हा झाला हजार्डचा स्विच ऑन झालेला आहे. तर बंद करताना एकदाच स्विच तुम्हाला पुश करायचा आहे. हजार्ड स्विच तुमचा बंद झालेला आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये स्विच कुठले, हॉर्न दिलेला आहे, हॉर्न बघूया. डिसेंट असा हॉर्न तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये गाडी सेल्फ स्टार्टचा स्विच इथे देण्यात आलेला आहे मित्रांनो. याच्यानंतर एक सेफ्टी फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, इमर्जन्सी ब्रेकिंग अलर्ट देण्यात आलेलं आहे. जेव्हा गाडी तुमची 40च्या स्पीड मध्ये असेल, समोर अचानक समजा कुत्रा आलंय किंवा गाडी अचानक समोर आली, अचानक तुम्ही ब्रेक दाबला, तर मागचे जे इंडिकेटर मित्रांनो तुमचे ब्लिंक होणार आहे. तर जी पण गाडी तुमची मागच्या साईड येणार आहे ती लगेच पाहणार आहे की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि मागची गाडी ऑटोमॅटिकली तिचा स्पीड जो आहे तो स्लो करणार आहे. तर सेफ्टी फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. गाडी अवेलेबल आहे 3 कलर मध्ये. एक जो आहे समोर पाहताय तुम्ही ब्ल्यू मॅट कलर मध्ये, दुसरा जो कलर आहे कॉपर ब्राऊन कलर मध्ये गाडी आहे आणि तिसरा जो कलर आहे मित्रांनो स्टारलाइट ब्ल्यू कलर मध्ये. 3 कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे. तर तिन्ही कलर, जो कलर तुम्हाला पाहिजे असेल तो तुम्ही चूज करू शकता. आणि त्याच्यानंतर गाडीची प्राइस मित्रांनो, तर माझ्याकडे एक शोरूम प्राइस आहे, गांधी टीव्हीएस ची एक शोरूम प्राइस तुम्हाला मी सांगतो. तर हे जे मॉडेल आहे टॉप एंड मॉडेल आहे, याच्यामध्ये 4 व्हर्जन तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. तर टॉप व्हर्जनची प्राइस जी आहे, एक शोरूम प्राइस 89,350 रुपये एक शोरूम प्राइस आहे. आणि बेस व्हर्जन जे आहे मित्रांनो, ते बेस व्हर्जन जे आहे ते 76,100 रुपयापासून स्टार्ट होते. त्याच्यामध्ये 4 व्हॅरियंट आहे मित्रांनो. व्हॅरियंट नुसार तुमची प्राइस याच्यामध्ये चेंज होणार आहे. आणि ऑन रोड जी प्राइस आहे,
ऑन रोड जी प्राइस आहे ती तुमच्या एरियानुसार तुमची जी असेल ती असणार आहे. जवळच्या शोरूमला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता, गाडी चेक करू शकता आणि प्राइसची पण चौकशी प्राइस चेक करू शकता तिथे जाऊन. तर मी परत एकदा धन्यवाद देतो गांधी टीव्हीएस उपेंद्रनगर सिडको नाशिक यांचे, की त्यांनी मला हा व्हिडिओ बनवण्याची संधी दिली. तर यांचा जो नंबर आहे शोरूमचा नंबर डिस्प्लेवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल तिथे जाऊन तुम्ही इन्क्वायरी करू शकता.